मुंबईमध्ये महाविकास आघाडी व मनसेचा सत्याचा मोर्चा आहे आणि याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शेकडो कार्यकर्ते रेल्वेचा प्रवास करून मुंबईच्या दिशेने येत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवरती देखील पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावलेला आहे। नेमका हा बंदोबस्त कसा आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी कटारे आहेत, यांच्याकडून जाणून घेऊया। सर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनवरती किती पोलिसांचा फौजफाटा लागला आहे आणि काय आव्हान करणार? मोर्चाच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये योग्य ते बंदोबस्त लावलेला आहे। प्रत्येक सेक्टर वाईज बंदोबस्त लावलेला आहे। जेवढे काही मोर्चाचे आंदोलनकर्ते येणार आहेत त्यांना व्यवस्थित मोर्चा आंदोलनाच्या ठिकाणी जाण्याची पोलिसांमार्फत योग्य ते मार्गदर्शन करून त्यांना हे करण्यात बंदोबस्ताची तयारी लावल्या आहेत। वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ऑल रेल्वे स्टेशनला इथे बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। सर, कुठले कुठले पोलीस या ठिकाणी पहारा करत आहेत? CCTVच्या माध्यमाने देखील आपण देखरेख ठेवणार आहोत। प्रत्येक मुंबईमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनला CCTV कव्हरेज आहे, CCTV लावलेले आहेत आणि पोलीस प्रत्येक रेल्वे स्टेशनमध्ये पोलिसांचा योग्य ते बंदोबस्त ठेवलेला आहे। पोलिसांकडून परवानगी मिळाली नाही तरी कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने येतात, ते काय आवाहन कराल? कारण मोठ्या संख्येने प्रवासी जे आहेत ते स्थानकावरती उतरत असतात, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुम्ही कशा प्रकारे दक्षता घेतली आहेत? कारण सिव्हिल ड्रेसवरती ही तुम्ही सोडल्यात, छोट्या छोट्या गोष्टीवरती नजरा ठेवणार आहात। सर्व जनतेला आणि आंदोलनकर्त्याला माझी एक विनंती आहे की मुंबई रेल्वे ही सर्वसामान्याच्या उदरनिर्वाहाच्या ठिकाणी जाण्याचं साधन आहे। याच्यामध्ये गरीब आणि श्रीमंत, उच्चपदी अधिकारी आणि कनिष्ठपदी जो आहेत आपले नौकर लोक, या सर्वांना आपल्या कर्तव्याच्या ठिकाणी आणि घरी जाण्याचे हे साधन आहे। सर्वांनी रेल्वेकडं आत्मीयतेने आणि आपल्या चांगल्या भावनेने बघायचं आहे। आंदोलनं अनेक वेळा होत असतात। प्रत्येक आंदोलनामध्ये रेल्वेनंच प्रवास किंवा रेल्वे टार्गेट करणं किंवा रेल्वे स्टेशनला येणं हे उचित नाही भविष्यासाठी, आपल्या विकासासाठी। सर्वांनी रेल्वे हा प्रवास करण्याचं एक अत्यंत उत्तम साधन आहे मुंबईमधलं। याच्याकडं सर्व रेल्वे प्रवास करणारे आंदोलक असू द्या व रोजचे दैनंदिन प्रवासी असू द्या, एकमेकाला सहकार्य करून आपण आपल्या जी कर्तव्य आहेत ते सर्वांनी हे करायचं आहे। आंदोलनाच्या वेळेमध्ये रेल्वे स्टेशनला योग्य ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनाप्रमाणे बंदोबस्त देखील चोख ठेवलेला असतो। आंदोलनाच्या दरम्यानमध्ये पोलीस यंत्रणेला योग्य ते मदत करायची आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर प्रवाशांना देखील आवाहन केलेलं आहे, कुठलाही अनुचित प्रकार घडला तर पोलिसांना संपर्क साधावा आणि त्याचबरोबर आंदोलनकर्त्यांनाही स्पष्टपणे पोलिसांनी आवाहन केलेलं आहे की आंदोलनामध्ये कुठेतरी रेल्वे प्रशासन किंवा रेल्वेला कुठल्याही प्रकारचा आंदोलनामध्ये सहभाग करू नये व कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी नासधूस किंवा तोडफोड किंवा कुठल्याही प्रकारचे अडथळा निर्माण होईल अशा गोष्टी करू नये असं देखील आव्हान या ठिकाणी पोलिसांकडून केले जात आहे। कॅमेरा पर्सन प्रेम मोरेसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।